हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या डॉक्टर सरस्वतीताई ज्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, त्यांच्या गुरुवर्य सोमेश्वर या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आदरणीय मॅडमजी, इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती नागर गोजे प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या आपल्याला माहिती आहे की अनेक शाखा गौतम बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी चालवल्या गेल्या, त्या विविध शाखांचे शाखा प्रमुख ज्यामध्ये प्राचार्य गित्ते सर ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रास्ताविक आपल्या समोर ठेवलं, त्यानंतर प्राचार्य B.R. चाटे सर, आमचे पाहुणे असलेले मुख्याध्यापक PM भताने सर, मुख्याध्यापक PM ढगे सर, AM शेटे सर, मुख्याध्यापक MA कांदे सर, GT सोनपीर सर मुख्याध्यापक, मुख्याध्यापक HS कराड सर, मुख्याध्यापक SL फड सर, ज्यांच्या फोनमुळं मला या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं, ते माझे परम मित्र आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं काही काळ सूत्रसंचलनही केलं. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे असे प्राध्यापक शिवाजीरावजी गित्ते सर, या ठिकाणी माझे PhDचे विद्यार्थी आणि आपल्या मांडवा या ठिकाणच्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल दैफळे सर, माझे मधवे बंधू भागवत बदनेजी, या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीचं सूत्रसंचलन करत असलेले M.K. मुंडे सर, या सर्वांचा नामोल्लेख करणं यासाठी महत्त्वाचं आहे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले पालक आणि माझ्या आवडत्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं तर जास्तीचा वेळ झालेला आहे. बैठे सावधान करा, माझ्याकडे बघा. मला मोठ्या मुलांना बोलायची सवय आहे, तुमच्या वयातल्या मुलांना जरा जास्तीची बोलायची सवय नाहीये आणि आज माझ्यावर माझी अग्नी परीक्षा आहे की तुमच्या समोर मला बोलण्यासाठी, तेही इतका वेळ झालेला असताना बोलण्यासाठी उभं केलेलं आहे. ऐकणार ना? नक्की? मग टाळ्या वाजवा एकदा. विद्यार्थी मित्रांनो, मी हिंदी या विषयाचा प्रोफेसर आहे आणि जास्तीचा वेळ झालेला असताना जास्त बोलणं म्हणजे तसा कॉन्फिडन्स दाखवणं आहे. मला एक विनोद आठवतो, त्या विनोदाने मी प्रारंभ करणार आहे. जास्तीचा वेळ झालेला असताना जास्त बोलणं म्हणजे तसा कॉन्फिडन्स दाखवणं आहे की हिंदी मध्ये एक विनोद आलाय. एक चूहा शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूँ. एक चूहा शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूँ. तब शेरनी ने कहा तेरा कलर तो देख, तेरी हाइट तो देख, तेरा वजन तो देख. तब चूहे ने कहा वो सब जाने दे, मेरा कॉन्फिडन्स तो देख. मला असं फक्त जास्तीचा वेळ झालेला असताना रमानी सर जास्त बोलणं म्हणजे तसा चुह्यासारखा कॉन्फिडन्स दाखवणं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी माझं अर्धा पाऊण तासापर्यंत ऐकणार आहात ना? मग टाळ्या वाजवायच्या, टाळ्या. कारण मी हिंदीचा प्राध्यापक आहे. हिंदीमध्ये असं म्हटलंय की बडा महत्व है, बड़ा महत्व है, बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में कोणीतरी मला वाटतं रामानी सर म्हणाले साली का. बघा आता या वयामध्ये सरांना साली आठवायली म्हणजे याचा अर्थ त्यांना आठवायला असं नाही आहे. नाही, तुम्ही वेगळं धरू नका, त्यांना ती शेरोशायरी पाठ आहे आणि म्हणून सरांनी उत्तर दिलं. काय म्हणालो मी? बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में साली का और प्रोग्राम में ताली का बड़ा महत्व है. आणि म्हणून जिथं जिथं आवडतं तिथं तिथं टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजे. टाळ्यांचा देखील 2 अर्थ असतात. आता लय झालं बस करा म्हणून सुद्धा टाळ्या वाजवल्या जातात. मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत बघत बोलणार आहे की तुम्हाला आवडतंय, किती मी बोलावं आणि किती बोलू नये एवढा विचार करूनच मी माझे विचार आपल्या समोर ठेवणार आहे. उजव्या बाजूला माँ सरस्वतीची प्रतिमा लावलेली आहे.
त्या बाजूला बापूजींची प्रतिमा लावलेली आहे. मी सरस्वती ताईंना विचारलं की बाजूला जी प्रतिमा आहे 9 वारी लुगडीमध्ये माझी माई इथं दिसते आहे आणि हे 9 वारी लुगडं बघितल्याच्या नंतर मला माझ्या आईची आठवण झाली. मला आईची आठवण झाली. ज्या जिजामातेचं नाव या शिक्षण संस्थेला दिलेलं आहे त्यांच्या आईच्या नावाने दिले. मला असं सांगितलं सरस्वती ताईंनी. बापूंच्या आईचं नाव जिजा होतं. आपल्या छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव काय होतं मुलींनो? काय होतं? काय मुली हुशार आहेत ताई तुमच्या? नाही तर बऱ्याच शाळेंच्या मध्ये मुलांना प्रश्न विचारतो मी. एका शाळेमध्ये गेलो मुलांना प्रश्न विचारला. सांगा रे मुलांनो, नारळाची झाडं सगळ्यात जास्त कुठे आढळून येतात? एक मुलगा वाटला. आम्ही म्हणाला म्या सांगतो. खेड्यातलं पोरगा होतो. खेड्यातल्या भाषेत म्हणला म्या सांगतो. म्हणलं सांग. म्हणला तुमचा प्रश्न काय? मी म्हणलं नारळाची झाडं सगळ्यात जास्त कुठे आढळून येतात? आणि मुलानं उत्तर दिलं. मुलगा म्हणाला डाळल्याच्या डब्यावर. एका शाळेमध्ये मी गेलो. मुलांना प्रश्न विचारला. सांगा रे मुलांनो, बापूजींचं पूर्ण नाव काय? एक मुलगा उठला म्हणाला मी सांगतो. म्हणलं सांग. आणि त्यानं उत्तर दिलं. म्हणाला आसाराम बापू. परंतु या इंद्रायणी प्रतिष्ठान आणि सरस्वती प्रतिष्ठानच्या या विविध शाखांच्या मध्ये ही मुलं शिकतात. त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी जी प्रतिमा लावलेली आहे मला सांगितलं गेलं की शिवशालाबाई, ज्यांना माई या नावाने संबोधलं जात होतं. माझ्या शिवशालाबाईंच्याकडे बघितल्यानंतर 9 वारीतल्या मला जिजाऊ आठवल्या. 9 वारीतल्या मला सावित्रीबाई फुले आठवल्या. 9 वारीतल्या मला अहिल्याबाई होळकर आठवल्या नव्हे. 9 वारीतली मला माझी आई आठवली. मुलींनो, मी 8व्या वर्गामध्ये शिकायला होतो. कितव्या वर्गामध्ये? कितव्या? मी देवकरा नावचं गाव आहे माझं. देवकरा माहिती आहे ना? नोकरीला मी मुखेलला जरी असलो तरी देवकरा हे माझं गाव आहे. त्या कालावधीमध्ये गावामध्ये फार काही व्यवस्था नव्हती. माझ्या घरची गरिबी होती. मुलींना मी अभ्यास करत बसलो होतो. अभ्यास करता करता लाईट गेली. लाईट गेल्याबरोबर माझ्या आईनं दिवा लावून आणला, माझ्या जवळ ठेवला आणि माझी माय म्हणाली बाळा, या दिव्याच्या उजेडावर अभ्यास कर आणि शिकून तुझा या दिव्यासारखा लई उजेड पडू दे. माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय ना करतोय. मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास ना करतोय 1-1.5 तास झाला आणि फक्त लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी माय माझ्या जवळ आली. तिनं माझ्या तोंडावरून आणि डोक्यावर हात फिरवला आणि माझी अशिक्षित आई म्हणाली बघ बाळा, शिकलेल्या माणसाचा उजेड त्या लाईटीच्या बल्बासारखा फटफडतय माय, आणि नाही शिकलेल्या माणसाचा उजेड या दियासारखाच राहतय माय. तेव्हा तू शिक आणि शिकून तुझा या लाईटीच्या बल्बासारखा उजेड पडू दे. माझ्या आईने 8व्या वर्गामध्ये जो मला शिक्षणाचा मंत्र दिला, त्या मंत्राने मला पुढे MA, PEd, सेट, PhD, PhD चा गाईड, प्रोफेसर अशा अनेक पदव्या प्राप्त करता आल्या. मला त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर मला माझ्या आईची आठवण झाली. या दोघांच्यासाठी मी सुरुवातीलाच म्हणेन, काय म्हणेन की तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला. तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला. तेलाशिवाय काय किंमत भूमीच्या या पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धारेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला, आणि गौतम बापूंशिवाय काय किंमत बीडच्या या मातीला. आता जर मी म्हणालो तर मला असं वाटतं की ते अतिशयोक्तीचं होणार नाही. बदाने सरांनी मला या ठिकाणी बापूंचा सगळा परिचय पाठवलाय. शिवाजीरावांनी मला बोलण्यासाठी आज कोणताच विषय दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे विजयकुमारजी मी नेमकं कोणत्या विषयावर बोलावं माझ्या काही लक्षात येत नाहीये. परंतु मी ठरवलं की आपण आता बोलता बोलता शिवाजीराव मुंडे सर, सरस्वती ताई म्हणाल्या की मुलांना, पालकांना, शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून काही विचार मांडता आले तर बघा.
मला जर कुणा विचारलं गौतम बापूचं कार्य कसं होतं, गौतम बापूचं कार्य कसं होतं, तर मी म्हणेन गौतम बापूचं कार्य चिमणी सारखं होतं. कसं होतं ते पोरं काही बोलतच नाही, त्याच बोलायला. कसं होतं मुलांना? अरे वा छान. तुम्ही म्हणता चिमणी सारखं. मी हिंदीचा प्राध्यापक आहे, हिंदीमध्ये गोष्ट आलेली आहे, गोष्टी आवडतात का? मग काय वाजवा. हिंदीमध्ये गोष्ट आलेली आहे की एका इमारतीला आग लागली होती. कशाला आग लागली होती? इमारतीला आग लागली होती. काऊ दादा आपल्या चोचीमध्ये जेवढे बसतील तेवढे वाळलेल्या गवताच्या काड्या घेत होता. कोण? कावळा काऊ दादा. आणि त्या पेटलेल्या इमारतीवर त्या आगीमध्ये त्या गवताच्या काड्या टाकत होता. कोण? आणि चिवताई मात्र आपल्या चोचीमध्ये जेवढं बसत तेवढं पाणी घेऊन त्या इमारतीची आग विझवण्याचं काम करतो. काऊ दादा चिवताईकडे बघितलं, हसला आणि म्हणाला, अगं चिवताई, या इमारतीला एवढी आग लागलेली आहे आणि एवढ्या आग लागलेल्या इमारतीला विझवण्यासाठी तुझ्या इवल्याशा चोचीतल्या पाण्यानं ती काही आग विझणार आहे का? तू कशासाठी हा प्रयत्न करतेस? सगळीकडे अज्ञानानं आभाळ फाटलेला असताना गौतम बापूंना देखील त्या काळातली लोक म्हणली असतील, बापू एखादी शाळा काढल्यानं काय समाजामध्ये लय परिवर्तन होणार आहे का? पण बापूंनी त्यावेळेला देखील या चिवसाईसारखं उत्तर दिलं असेल. बापूंची इतिहासामध्ये, शैक्षणिक क्षेत्रातल्या इतिहासामध्ये त्या चिवसाई सारखीच नोंद होणार आहे. काऊ दादा म्हणाला, चिवताई अगं एवढी आग लागलेली आहे आणि आग लागलेल्या इमारतीमध्ये तुझ्या इवल्याशा चोचीतल्या पाण्याने काही ती आग विझणार आहे का? त्यावेळेला चिवताईनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, चिवताई म्हणाली, जेव्हा या इमारतीच्या आग विझवण्याचा इतिहास लिहिला जाईल, जेव्हा या इमारतीच्या आग विझवण्याचा किंवा इमारतीच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आग वाढवणाऱ्यामध्ये पहिल्या क्रमांकावर काऊ दादा तुझं नाव असेल आणि आज विझवणाऱ्यांच्या मध्ये तुझी बहीण चिवताईचं पहिल्या नंबरवर नाव असेल. आताच मी म्हणालो की महाराष्ट्राच्या शैक्षणिक उन्नतीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला गौतम बापूचं नाव पहिल्या क्रमांकावर लिहावंच लागेल. एवढं मोठं काम गौतम बापूंनी केलेलं आहे. गौतम बापूंना मी पहिल्यांदाच माझे व्याही किशनराव घोले काका नवाबवाडी, माझी मोठी मुलगी तिथं दिलेली आहे आणि त्यांचा साखर खायचा कार्यक्रम नवाबवाडीला होता. तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन निवेदन बापूंनी केलेलं होतं. अनेक कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये, अनेक प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये, सगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मी बापूला बघत होतो. माझा एक छोटा भाऊ गंगाखेडला प्राध्यापक आहे. तो या संस्थेमध्ये बीएड झाल्याच्या नंतर इंटरव्ह्यू साठी देखील आलेला होता. बापूंना मी अत्यंत जवळून अनुभवलेला आहे, अत्यंत जवळून बघितलेला आहे आणि म्हणून बापूंच्या बद्दल मी जितकं बोलेन तितकं कमी आहे. परंतु मला सगळ्याच विषयांना या ठिकाणी थोडासा स्पर्श करत करत पुढे जायचंय आणि म्हणून यापेक्षा जास्तीत पुढे आणखी आपल्याला काही बोलता आलं तर निश्चितपणे आपण बोलण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज या व्याख्यानमालेचं महत्व कळणार नाहीये, पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे 4 दिवस तुम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाहीये. व्याख्यानमाला म्हणजे अंधारलेल्या समाजाला प्रकाश वाटा दाखवण्याचं काम अशा मंचावरनं होत असतं. सरस्वती ताई, आज आपल्या घरामध्ये डायनिंग टेबल आहे, आज आपल्या घरामध्ये टी सेट आहे, आज आपल्या घरामध्ये टीव्ही सेट आहे, आज आपल्या घरामध्ये सोफा सेट आहे, पण प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे. या अपसेट माइंडला सेट करायचं असेल, मी काय म्हणतोय लक्षात घ्या. आज आपल्या घरामध्ये सोफा सेट आहे, टीव्ही सेट आहे, टी सेट आहे, पण प्रत्येकाचं माइंड अपसेट आहे. या अपसेट माइंडला सेट करण्याचं काम जर कोण करत असेल तर
हे मंच करतो आणि म्हणून या मंचाचं या सगळ्या मुख्याध्यापकांचं सगळ्या शिक्षकांचं जेवढं तोंड म्हणून कौतुक करावं तेवढं कमी आहे. संस्था चालकांच्या बद्दल शिक्षकांच्या मनामध्ये काय आदर असतो आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी माणसं पाहतो. पण इथं तुम्ही सगळेजण आपला संस्था चालक बघायला जिवंत नाहीये, ते स्वर्गामध्ये आहेत. परंतु ज्या माणसानं आम्हाला माणूस बनवलं, ज्या माणसानं आम्हाला रोजी रोटी दिली, त्या बापूंचे विचार आम्ही खाली पडू देणार नाहीये. म्हणून तुम्ही हा 4 दिवसीय विचाराचा जागर केलेला आहे. आणि उजव्या बाजूला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा फोटो आहे. जे साहेब म्हणत होते उतरणार नाही, मागणार नाही, आणि घेतला वसा सांगा की. कारण या भागामध्ये मी भाषण खूप दिलेली आहेत तळणीला भगवान बाबाच्या. आता मी ते सगळं सांगत बसत नाहीये. त्या गोपीनाथरावांच्या बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन, शरीर माणसाचं काळीज वाघाचं, शरीर माणसाचं काळीज वाघाचं, अशी त्यांची आदा होती. म्हणूनच या देशातली जनता मुंडे साहेबांच्या वरती फिदा होती. म्हणूनच या देशातली जनता मुंडे साहेबांच्या वरती फिदा होती. माझा रामकृष्ण पत्नी नावाचं YouTube चॅनल आहे. साहेबांच्या वरती 7 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जवळपास 262 व्हिडिओ माझ्या मी या YouTube वर टाकलेले आहेत. मुंडे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, रामवारी सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शिवाजीराव इथं मंचावर येणाऱ्या सगळ्या माणसांचं बोलणं ऐकत होतो. आमच्या सरस्वती ताई सहित सगळ्यांना संत साहित्याचा अभ्यास आहे. विद्यार्थ्यांना आहे की नाही मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. मुलांनो, आजचा दिवस हा 2 घटनांच्यासाठी महत्वपूर्ण आहे. 29 जून सांगता येईल का कुणाला आज कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे? आज 2 घटना घडलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? आज मुंडे सरांनी एका घटनेचा उल्लेख केला. काय म्हणाले मुंडे सर सूत्रसंचलन करताना? मी तो व्हिडिओ टाकलेला आहे, माझ्या स्टेटसवरही ठेवलेला आहे. आज ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पंढरपूरकडं प्रस्थान करते आहे. हा एक आजच्या दिवसाचं विशेष आहे. दुसरं काय विशेष आहे? आजच्या दिवशी वक्तृत्वाच्या क्षेत्रामधले भीष्माचार्य शिवाजीराव भोसले सरांचं पुण्यस्मरण दिन आहे, ज्यांच्यावरचा एक 50 मिनिटाचा व्हिडिओ मी माझ्या YouTube वर टाकलेला आहे. तर तुम्हाला दैनंदिनी देखील माहित पाहिजे दररोज काय आहे. उद्या 30 जून आहे. उद्याचा दिवस कशासाठी महत्वाचा आहे कुणाला सांगता येईल का? राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा पुण्यस्मरण दिन आहे उद्या. आता मी गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे. केवळ दुर्दैवानं आपण अंकवंतांना मार्कवंतांना गुणवंत म्हणतो, परंतु अंकवंत होणं म्हणजे मार्कवंत नाहीये. ज्या महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर मध्ये मी शिकलो, 12वी साठी फार प्रसिद्ध होतं चिराग सर एकेकाळी अहमदपूर. तुम्हाला अंकवंत आणि गुणवंताचा मुद्दाम तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय बघा. एका मुलाने एका मुलीवरती 1 वे ट्रॅफिक प्रेम केलं, वर्ग सुटला आणि मुलाचं मुलीवर प्रेम होतं, मुलीचं मुलावर नव्हतं. त्याने त्या मुलीला अहमदपूरच्या मैदानामध्ये आल्यानंतर विचारलं की सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. मुलगी म्हणाली नाही. त्यावेळेला त्याने आपल्या हातातला चाकू काढला आणि तिच्यावर चाकूचे वार करायला लागला. अरे 10वीला 90, 95, 99% मार्क घेणारी पोरं त्या आपल्या बहिणीवर चाकू हल्ला होत होता. एकही मुलगा चाकू मारणाऱ्याचा हात पकडत नव्हता. बाजूला एक फुटबॉल खेळणारा खेळाडूने की मुलं का जमलेत म्हणून बघितलं, पळत आला आणि त्यानं वार करताना तो हात पकडला आणि सांगितलं पहिला वार माझ्यावर होईल, त्याच्यानंतरच माझ्या बहिणीवर वार कर, मी तुला वार करू देणार. त्याचे मार्क्स किती होते ताई? त्याचे मार्क्स होते 47%. आम्ही मार्कवंतांना गुणवंत म्हणतोय, अंकवंतांना गुणवंत म्हणतोय. त्या गुणवंत तुम्ही तसे नाहीये त्या संस्थेमधले. पण गुणवत्ता म्हणजे कोणती गुणवत्ता?
पूर्वी महापुरुषांची गुणवत्ता ही मानवता होती, आता आपली गुणवत्ता ही मार्काशी आपण जोडलेली आहे. मार्क्स म्हणजे रामहरी सर रिमार्क्स नाहीये जीवनाचे. मार्क्स म्हणजे जीवनाचे रिमार्क्स नाही आहे. घरामध्ये कार असून चालत नाही, तर संस्कार असावे लागतात. दुर्दैवानं आपण भौतिक सुविधांच्या पाठीमागे लागलेलो आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलो. आता ब्युटी पार्लर माहित आहे का मुलींना तुम्हाला? काय करतात ब्युटी पार्लर मध्ये? बापरे, मी नेहमी विनोदाने सांगत असतो, काळा कलर केसांना, पांढरी पावडर तोंडाला, नेल पॉलिश नकांना, है की नाही, लिपस्टिक ओठाला, कळे नाही बायको आहे की रंगाचा कारखाना. अरे जागोजागी प्रत्येक गावामध्ये ब्युटी पार्लर तुम्हाला पावलोपावली बघायला मिळतात. ज्या ब्युटी पार्लर मुळे आपल्या तनाचं सौंदर्य वाढतं, पण मनाचं सौंदर्य वाढवण्याचं काय? मनाच्या सौंदर्य वाढवण्याचं ठिकाण कोणतं असं जर मला कुणी विचारलं तर मी मराठवाड्यामध्ये जाऊन सांगेन, मनाचं सौंदर्य वाढवून घ्यायचंय का तुम्हाला? जामच्या बापूच्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये जिथं असे उपक्रम घेतले जातात ज्याच्यात मनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून या कार्यक्रमाला कमी लेखण्याचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आता थोडस 2-3 दिवस जे कार्यक्रम झाले, मला वाटतं कागणे सर कोणत्या विषयावर बोलले मुलींनो? नाही, उत्तर दिलं पाहिजे, पटकन सांगा. स्पर्धा परीक्षा. आणि विषय कोणता? विषय वाचला ना, विद्यार्थी शिक्षक, म्हणजे शैक्षणिक विकासामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालकांची भूमिका. आता तुम्हाला एक विनोद आठवला, जरा तुम्ही बसल्या बसल्या बोर झालात वाटते, टाळ्या वाजवायला. मी ज्या मुखेड भागामध्ये राहतो तो मुखेडचा भाग चिराग सर कॉफीसाठी थोडासा बदनाम झालेला भाग आहे. तुम्हाला देखील मला सांगायचंय की आयुष्यामध्ये कॉफी करू नका. कॉफी केली तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला? विनोद आवडतात का? गोष्टी आवडतात का? टाळ्या वाजवा, एकदा सांगतो, टाळ्या वाजवा. एक शिक्षणाधिकाऱ्यांनी 10वी ला कॉपी केली, 12वी ला कॉपी केली, BA ला MA ला कॉपी केली. काय झाले? शिक्षणाधिकारी झाले. काय झाले? आणि शिक्षणाधिकारी झाले आणि शाळा तपासायला आले. शाळा तपासायला आल्याच्या नंतर कॉपी करून शिक्षणाधिकारी झाले होते. त्यांनी गणिताचा तास सुरू होता. गणिताच्या तासामध्ये मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, एक विमान तासी 1000 किलोमीटर जातं, तर माझं वय काय? तुमच्याकडे गणित कोण शिकवतोय? आनंदवार सर परेशान झाले, म्हणाले, अरे एवढे दिवस मी MSc केलं, BEd MEd केलं, पण असला काही सूत्र कधी आलं नाही. पण शिक्षणाधिकारी कॉपी करून शिक्षणाधिकारी झाले होते. त्यांनी मुलांना प्रश्न विचारला, सांगा मुलांनो, एक विमान तासी 1000 किलोमीटर जातं, तर माझं वय काय? पोरांनाही येईना, सरांनाही येईना. आता करायचं काय? पण प्रत्येक वर्गामध्ये काही आगाऊ पोरं असतात आणि ते शक्यतो मागच्या बेंचवर बसतात. तसाच त्या वर्गामध्ये आसुक्या नावाचं आगाऊ पोरग होतं. ते पोरग उठू का नको असं करू लागलं होतं. गुरुजींना वाटलं अधिकाऱ्याच्या समोर आपला अपमान होईल. गुरुजी इकडे तिकडे बघतच होते, कोणी उत्तर देतय का म्हणून. तेवढ्यात आसुक्यानं अशी मान केले गुरुजी म्हणले, ए आसुक्या उठ. आसुक्याला भाव आलता. आसुक्या म्हणला, सर. आसुक्या म्हणायचं नाही, अशोकराव म्हणायचं. काय म्हणायचं? अशोकराव. आता हल्ला हरी तुम्हाला माहिती आहे. गुरुजी म्हणाले, काही हरकत नाही, अशोकराव उठा. अशोकराव उठले. अशोकरावांनी अधिकाऱ्यांना प्रतिप्रश्न केला. म्हणाले, साहेब तुमचा पर्सन काय? साहेब म्हणाले, एक विमान तासी 1000 किलोमीटर जातं, तर माझं वय काय? अशोक्या म्हणला, साहेब तुमचं वय 50 वर्ष आहे. किती आहे?
किती आहे? अधिकारी एवढे जाम खुश झाले, अधिकारी एवढे जाम खुश झाले, अरे वा वा म्हणाले, काय खरोखरच मुलगा हुशार आहे. अहो इथं या वर्गामध्ये गणित कोण शिकवतंय? आरद वाडगुर्दीला वाटलं आता चांगला चान्स आहे. असं साहेब मी म्हणले तुम्हाला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला की नाही? म्हणले नाही साहेब. अरे यांचं नाव घेऊन टाका म्हणले, आपण त्यांना पुरस्कार देऊ. आनंदवार सर म्हटले असलं गणित मी कधी शिकवलंच नाही, पण चालतंय म्हणले. पोरानं बरोबर उत्तर दिलं आणि खरोखरच मुलांनो त्या अधिकाऱ्याचं वय किती होतं? किती? अधिकारी फार खुश झाले, अधिकारी फार खुश झाले. अशोकरावच्या जवळ गेले, म्हणाले अशोकराव वा म्हणाले, बरोबर ओळखलात, माझं वय 50 वर्ष आहे. एकदम छान. पण बाळा कोणतंही गणित सोडवायचं झालं तर गणितासाठी काही सूत्र असतं. कोणतं सूत्र वापरून हे गणित सोडवलंच माहिती लेकरा? कारण कोणतंही सूत्र सोडवायचं म्हटलं तर लागतं की नाही सूत्र? बरोबर आहे म्हणाले, माझं वय 50 वर्ष आहे, परंतु कोणत्या सूत्राने सोडवला हे गणित सांग. असू क्या म्हणला, साहेब लय सोपं सूत्र आहे. साहेब लय सोपं सूत्र आहे. म्हणले कोणतं? साहेब म्हणला माझा भाऊ अर्धा येडा आहे, त्याचं वय 25 आहे, तेव्हा तुमचं 50 असायला काय हरकत आहे? मला तुम्हाला थोडस हलकं फुलकं करायचं होतं. माझ्याकडे विनोद शेरोशायऱ्या भरपूर आहेत, पण वेळेचं बहाणे आपल्याला या ठिकाणी ठेवायचंय. 1:45 वाजत आलेले आहेत. मला तुम्हाला विचारलं होतं, कागणे सरांनी सांगितलं शैक्षणिक विकास. आता मी थोडं बोलतो, थोडं बोलू का? या ठिकाणी कुणाचा फोटो आहे उजव्या बाजूला दिसत नसला तर सांगतो, मा सरस्वतीचा. सरस्वतीच्या हातामध्ये कोणतं काय आहे? सरस्वतीच्या हातामध्ये काय आहे? विण्याला किती तारा असतात? विण्याला 4 तारा असतात. मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे. विण्याला 4 तारा असतात. सरस्वतीच्या गळ्यामध्ये विणा आहे, त्या विण्याला 4 तारा आहेत. तुम्हाला माहित असेल की त्या 4ही तारेंचा सारखा स्वर लागल्याशिवाय विण्यातनं चांगलं संगीत ऐकायला मिळत नाहीये. सरस्वतीच्या ज्या गळ्यामध्ये विणा आहे, त्या विण्यामध्ये ज्या 4 तारा आहेत, त्यातली पहिली तार म्हणजे विद्यार्थी आहे, दुसरी तार म्हणजे शिक्षक आहे, तिसरी तार म्हणजे पालक आहे आणि चौथी तार म्हणजे चालक आहे. या चारींचं प्रतिनिधित्व या विण्यातल्या 4 तारा करतात. आणि म्हणून तुम्हाला शिक्षणाचं संगीत जर खऱ्या अर्थानं ऐकायचं असेल, शैक्षणिक प्रगती करायची असेल तर रामहरी सर 4ही घटक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक म्हणजे तुम्ही आहात विद्यार्थ्यांनो. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी हा शब्द कसा बनला? विद्यार्थी हा शब्द कसा बनला बघा. मला शब्दांचे विग्रह करण्याची फार सवय आहे. विद्यार्थी विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणार. बैठे बैठे सावधान. आता मी माझी पुस्तकं आणलेली आहेत, त्याच्यातले 2 पुस्तकं तुमच्या संस्थेला देणार आहे. त्या एका पुस्तकामध्ये चॅप्टर लिहिलेला आहे शब्दांचे विग्रह आणि त्याच्यातनं मिळत असलेला अर्थ. विद्यार्थी हा शब्द मनमे आयन भजे खाय म्हणून निर्माण झालेला नाहीये ताई. विद्यार्थी या शब्दाचा विग्रह केल्याच्या नंतर अर्थ प्राप्त होतो. विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला आपण काय म्हणतो? शब्द बनला शिक्षक. शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता, क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना. शिस्त, क्षमता आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण शिक्षक असं म्हणतो. शब्द बनला पालक. पा म्हणजे पालन पोषण करणे, ल म्हणजे लक्ष ठेवणे, क म्हणजे कर्तव्य पार पाडणे. पालन पोषण करणे, लक्ष ठेवणे आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण पालक असं म्हणतो. शब्द बनला माय. खेड्यामध्ये आजही आपण आईला काय म्हणतो? कसा बनला शब्द? मा म्हणजे मातृत्व, य म्हणजे यज्ञ. मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सदोदित सुरू असतो तिला आपण माय असं म्हणतो. शब्द बनला आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वरत्व. ईश्वरत्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी वास करतो तिला आपण आई असं म्हणतो. शब्द बनला युवक. यु म्हणजे युक्ती, व म्हणजे वक्तशीरपणा, क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना, याला म्हणतात युवक. शब्द बनलाय भारत. भा म्हणजे तेज, रथ म्हणजे प्रेम करणारे. तेजावर प्रेम करणारी जी माणसं ज्या देशात राहतात
त्याला भारत म्हटलं जातं. शब्द बनला व्यसन. वे म्हणजे वेय होणे, स म्हणजे समाप्त होणे, न म्हणजे नष्ट होणे. वेय संपत्ती होते, समाप्त चारित्र्य होतं, नष्ट शरीर होतं. या तिन्हीची नश्वरता व्यसन हा शब्द सांगतो. शब्द बनलाय सासू. ऐकले ना शब्द कसा बनला पोरी हा शब्द सासू. जी बाई घरामध्ये सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना. जी बाई घरामध्ये सारख्या सूचना सांगते तिचं नाव. मग मला एका मुलाने विचारलं, म्हणाले सर सून म्हणजे काय? जरा मला नाद आहे म्हणा की विग्रह करायचा. पोराने प्रश्न विचारला सेकंड इयरच्या. म्हणाले सर सून म्हणजे काय? थोडा विचार केला आणि त्याचा अर्थ मिळाला. सू म्हणजे सूचना, न म्हणजे नको नको. जिला सूचना नको असतात तिचं नाव. मग मला एका मुलाने प्रश्न विचारला, म्हणाले सर सासरा म्हणजे काय? त्याचाही अर्थ काढला. सा म्हणजे सार, स म्हणजे सहन करून, रा म्हणजे राहणारा. सार सहन करून राहणारा त्याचं नाव. अशा सुना करू नका बरं माया. विद्यार्थी शब्दाबद्दल बोलतोय मी तुम्हाला. विद म्हणजे जाणीव, आरती म्हणजे प्राप्त करणारा. तुम्ही पहिल्यांदा स्वतःची जाणीव करून घेतली पाहिजे की मी कोण आहे. दक्षिण भारतामध्ये विजयकुमारजी कलावम कोदम नावाचं गाव आहे. दक्षिण भारतामध्ये कोणतं गाव आहे मुलींनो? कलावम कोदम नावाचं दक्षिण भारतामध्ये गाव आहे. त्या गावातली लोक पहाटे उठतात आणि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात. लाईन लावून दर्शन घेतात. कुणाची मूर्ती आहे हो त्या मंदिरामध्ये? त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे. त्या मंदिरामध्ये 6 फुटी आरसा उभा केलेला आहे. प्रत्येक जण त्या आरशाच्या समोर उभे राहतात आणि स्वतःला प्रश्न विचारतात मी कोण आहे. मुलींना तर स्त्रियांना तर फार आरसा आवडतो, त्यांच्या पर्सलाच लावलेला असतो. आताही माझं भाषण झाल्याच्या नंतर घरी जायचे, सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे की मी कोण आहे. काय प्रश्न विचारायचा? मी कोण आहे. कारण आपल्या सगळ्या शास्त्रांनी सांगितलं उद्धरावा स्वय आत्मा. भगवद्गीता काय म्हणाली? स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. गौतम बुद्ध म्हणाले अतदीप भव. बसवेश्वर म्हणाले काय कवे कैलास. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्ञानदेव म्हणे भजा आत्मा देवा. अखंडित सेवा करा त्याची. पहिल्यांदा विद म्हणजे जाणीव आणि प्राप्त म्हणजे स्वतःची जाणीव करून घ्या. स्वतःची जाणीव करून घ्यायची म्हणजे काय करायचं? डोळे बंद करायचे घरी बसून आणि आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की मी कोण आहे. मी माणूस आहे. मी कोण आहे? शेतकरी मायबापाचा पोरगा आहे. माझे आई वडील दिवस रात्र काबाड कष्ट करतात. त्या गरीब पालकाचा मी मुलगा आहे. मी अनेक वेळेस माझ्या महाविद्यालयातल्या मुलांना सांगतो, मुलांनो अरे मुलीच्या कानातली डूल पाहण्याची भूल करू नका रे बाळांनो. कधीतरी घरी जा. काबाड कष्ट करून तुमची आई झोपलेली आहे बाळांनो बाजेवर. तिच्या पायाला भेगा पडल्यात रे लेकरांनो. त्या भेगा पडलेल्या पायावरून तुमचा तळ हात फिरवा आणि म्हणा माया माय पुढे फिके. माया माय पुढे फिके. सम्य देऊळ राऊळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. कधीतरी आपल्या आई वडिलांच्या तळपायावरून हात फिरवा आणि म्हणा ग आई माझ्यासाठी किती कष्ट घेतेस ग माझे माय. खरं सांगतो आई खूप शिकेन, मोठा होईल आणि म्हातारपणाला तुझा पांग फेडल्याशिवाय राहणार नाही. ही जाणीव तुमच्या अंतःकरणामध्ये असली. आणि म्हणून त्यांच्याबद्दल मला बरंचसं काही बोलता येईल पण आता वेळेचं भान ठेवून
मी जास्तीचं बोलत नाहीये. तुमच्या स्वतःची जाणीव ठेवा आणि शिका. तुम्हाला जे आवडतं ते करा. या जगामध्ये मला वाटतं DYSP साहेबांनी सांगितलं, या जगामध्ये कोणतं नक्षत्र कमी महत्वाचं नाहीये. तुम्हाला माहित असेल एवढा एवढासा असलेला सचिन तेंडुलकर शिक्षणामध्ये मार्क पडत नव्हते, शिक्षणामध्ये मार्क पडत नव्हते. घरी गेला, डोळे बंद केले, मनामध्ये डोकावून पाहिलं, अरे सचिन तुला काय आवडतं, अरे सचिन तुला काय आवडतं. मनातून आवाज आला, सचिन तुला क्रिकेटची बॅट आवडते. आणि या सचिननं अंतःकरणातनं त्या बॅटवर प्रेम केलं आणि सचिन क्रिकेटच्या क्षेत्रामधला विश्वविजेता होऊ शकला. लता देवींचं कुटुंब मोठं होतं, वडील वारले, आता या घरच्या सगळ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. लताने डोळे बंद केले, मध्ये विचारलं, लता आता कसं जगवणार या लेकरांना. मधून आवाज आला, लता तुझ्याला देवानं कंठ चांगला दिलाय, सुंदर गायन कर, तुला सगळं काही करता येईल. लतांनी कंठावर जीवापार प्रेम केलं आणि लताबाई विश्वगायिका होऊ शकल्या. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या लक्षात आलं की मला वाणी दिलेली आहे, आज त्यांचा पुण्यस्मरण दिन आहे, मला वाणी देवाने चांगली दिलेली आहे. मी बोलायला लागलो की लोक ऐकतात, टाळ्या वाजवतात, लोक सगळे कानानं आणि मनानं तृप्त होतात. शिवाजीराव भोसलेंनी भाषणावर वाणीवर प्रेम केलं आणि वक्तृत्वाच्या क्षेत्रातले ते भीष्माचार्य होऊ शकले. अरे जगामध्ये कोणतंच काम कमी महत्वाचं नाहीये मुलांनो. तुमच्यामध्ये काय आहे ते शोधा आणि त्याच्यावर जीवापार प्रेम करा. वेळेचं भान लक्षात घेऊन 5 ते 10 मिनिटात मी माझं भाषण संपवतो. कोणतंही काम करायचं असेल तर अंतःकरणात करा. एकदा टाळ्या वाजवा. एक उदाहरण सांगतो. एक चित्रकार होता. कोण होता? कोण होता? बाकीचं भाषण विसरलं तरी चालेल, पण हे उदाहरण मात्र आयुष्यभर विसरायचं नाही, एवढं महत्वाचं आहे. बैठे बैठे सावधान लक्ष द्या. एक चित्रकार होता. किती अवघड चित्र तो अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढायचा. त्या चित्रकाराची एका पत्रकाराने मुलाखत घेतली आणि त्या चित्रकाराला विचारलं, काय विचारलं? अरे बाबा म्हणाले, किती अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? किती अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? त्यावेळेला त्या चित्रकाराने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो चित्रकार म्हणाला, मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो, पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो. तुम्हालाही मोठं व्हायचं असेल तर प्रत्येक कामामध्ये तुम्ही अंतरंग मिसळायला शिकलं पाहिजे. एवढं एक या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचं आहे. इथं पालक बसलेले आहेत, पालकांना देखील मी विनंती करणार आहे, ज्याप्रमाणे साने गुरुजींच्या आईनं आपल्या मुलावर संस्कार केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबांनी त्यांच्या मुलावर पालक म्हणून संस्कार केले. मलाही माझ्या वडिलांची आठवण होते, मलाही माझ्या वडिलांची आठवण होते. मी कोरडवाहू शेतकरी, वडिलांचा मुलगा. मी, माझा भाऊ, 3 भाऊ. पेरणीच्या दिवसामध्ये वडील टिपण हाकायचे. आम्ही 3 भाऊ मोग्यावरती माग टिपणीच्या पेरायला होतो. मी बघितलं की शेजारी आमच्याकडे 5 काकड्या सारून पेरतोय. 2-3 वर्ष बघितलं, शेजारी आमच्याकडे 5 काकड्या सारून पेरतोय, परंतु आमचे अण्णा, मी वडिलांना अण्णा म्हणतो, काहीच म्हणत नाही. एके वर्षी धारिष्ट केलं आणि अण्णांना म्हणालो, अण्णा आपला शेजारी 5 काकड्या दंडवानं पेरतोय आणि तुम्ही त्यांना काहीच कसं म्हणत नाहीत? माझ्या वडिलांनी चालणारी टिपण उभी केली, वळून माझ्याकडे आणि माझ्या भावांकडे बघितलं आणि माझे वडील म्हणाले, बाळा तू म्हणतोस ते बरोबर आहे लेकरा. अरे 3 वर्षापासून नाही, मागच्या 10 वर्षापासून ते दंडवानं 5 काकड्या पेरतात, पण मी त्यांना काहीच काही म्हणत नाही. मला अण्णा का म्हणत नाही तुम्ही? अण्णा का म्हणत नाहीये तुम्ही? त्यावेळेला अण्णांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पालकांच्यासाठी सांगतोय मी, पालकांच्यासाठी सांगतोय. त्यावेळेला माझे वडील म्हणाले, बाळा
अरे ज्यांनी आपल्याकडे धनवाऱ्या काकड्या सारून पेरल्यात ना त्यांच्याकडे माणसांचं बळ आहे, त्याच्याकडे पैशांचं बळ आहे, आसुरी वृत्ती आहे. मी म्हणलं काकड्या का सारून पेरल्या तर ते माझं शर्ट धरतील, भांडणं होतील, भांडणं पोलीस स्टेशनला जातील, पोलीस घरी येतील. तुम्ही तिघही शिकायला आहेत. जर कोर्ट कचेऱ्या लागल्या आणि पोलीस घरला यायला लागले तर बाळांनो तुमचं शिक्षणावर लक्ष कसं लागेल ना. बघूया म्हणाले मी शिक्षणाच्या रूपाने तुम्हा तिघा मुलांच्या 3 काकड्या पेरल्यात आणि यांनी दडबानं 5 काकड्या पेरल्यात. भविष्यामध्ये कुणाचं पीक जोमात येतं ते आज तुम्हाला सरस्वतीची शपथ वाहून सांगतो. आम्हा तिघांच्याही काकड्या शिक्षणाच्या भरभरून त्याचं पीक आलं आणि ज्यांनी दंडमानं पेरलं त्यांची अवस्था आमच्यासारखी नाहीये. पालकांनी देखील कशाला महत्व द्यावं या गोष्टींकडे जर बघितलं तर मला वाटतं की विद्यार्थ्यांचं जीवन खऱ्या अर्थानं विकसित होऊ शकतं. शिक्षकांच्या बद्दल एक उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे की विद्यार्थी मित्रांनो हा विद्यार्थी जीवन एकदा गेलं की पुन्हा येत नाहीये. बघा या जीवनामध्ये जे करायचंय ते करा. तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुणाला यश मिळेल कुणाला अपयश मिळेल. आता चिराग सरांनी सांगितल्याप्रमाणे अपयश जरी आलं तरी खचून जाऊ नका. आमच्या हिंदीमध्ये एक कवी म्हणतो असफलता एक चुनौती है स्वीकार करो, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. जगामध्ये गुरुला काय महत्व असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या डॉक्टर सरस्वतीताईंनी या ठिकाणी दोन्ही गुरूंचा केवढा सन्मान केला बघा ना. मी त्या दोघांच्या मध्ये झाकळून गेलो कारण सरस्वतीताईंना त्या 2 गुरूंना बघितल्याच्या नंतर गगनानं मावायचा आनंद झाला. आणि आयुष्यामध्ये काय असतं यापेक्षा जास्त. आणि म्हणून गुरुजींना मला सांगायचंय आमच्या संस्कृतीने तुम्हाला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर असं म्हटलेलं आहे. आमच्या संस्कृतीनं तुम्हाला ब्रह्माची विष्णूची आणि महेशाची तुम्हाला आणि मला उपमा दिलेली आहे. गुरुनं जर मनावर घेतलं तर काय होऊ शकतं जरा एकदा भारतीय इतिहास वाचा म्हणजे लक्षात येईल. गुरुजींच्या साठी त्यांची क्षमा मागून या संस्थेतलं नाहीये बाहेरचं पण सगळ्यांना प्रेरणा देणारं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. ऐकाल का उदाहरण? वाजवा टाळ्या एकदा. गुरुजी जर चुकले तर काय होतं याबद्दलचं उदाहरण आहे. प्राथमिक शाळा होती. एका गुरुजींनी ठरवलं की मुलांना उत्तर देऊ द्यायचं नाहीये. गुरुजींनी मुठीमध्ये चिमणीचं पिलू घेतलं. रामारीचं चिमणीचं पिलू घेतलं, मूठ बंद केली आणि मुलांच्या समोर गुरुजी आले आणि गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला. सांगा रे मुलांनो माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे ते जिवंत आहे की मेलेलं आहे? माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे ते जिवंत आहे की मेलेलं आहे? गुरुजींनी ठरवलं होतं जिवंत म्हणलं तर मूठ आवळायची, मेलेलं दाखवायचं. मुलं जर म्हणले मेलेलं म्हणून तर अलगत मूठ उकलायची, जिवंत दाखवायचं. असा विचार करून गुरुजींनी प्रश्न विचारला होता. सांगा रे मुलांनो माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, जिवंत आहे की मेलेलं आहे? त्यावेळेला विद्यार्थी फार हुशार असतात. तेही विद्यार्थी बापूच्या संस्थेतले होते. एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला मी सांगतो गुरुजी याचं उत्तर, मी सांगतो गुरुजी याचं उत्तर. आणि त्याने काय उत्तर दिलं माहिती आहे? तो मुलगा म्हणाला गुरुजी तुमच्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, तुमच्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, त्याला जिवंत ठेवायचं की मारायचं तुमच्या हातामध्ये आहे. या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील ही चिमणीची पिलं विश्वासानं आमच्या गुरुजनांच्या मुठीमध्ये दिलेली आहे. त्यांना घडवायचं की बिघडवायचं, त्यांना कुठल्या उंचीपर्यंत घेऊन जायचं माझ्यासह आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. असे कितीतरी उदाहरण माझ्याकडे होते. पण वेळेचं भान म्हणतात ना, पतिव्रतेला कळावं पाप, डॉक्टरला कळावा ताप आणि वक्त्याला कळावा श्रोत्यांचा संताप.
नाहीतर इकडे बसलेतच बघा दंड ऐकून ते मामा. मागे एका भाषणाला आमच्या मित्राला बोलवलं, त्याचं भाषण सुरू, भाषण काही संपना. एकानं दोनदा दंडा वाजविला तरी बी याचं भाषण सुरूच, हे काही बंदच करीना. तेवढ्यामध्ये त्यानं म्हणला, दंडा वाजविणारा म्हणला, घाबरू नका म्हणला, तुम्हाला काही मी हाणणार नाही. घाबरू नका म्हणले, तुम्हाला काही मारणार नाही. मग म्हणले का असा वाजवायला तुम्ही? नाही नाही म्हणले, तुम्हाला मारणार. तुम्हाला कोण बोलवले त्याचं फक्त नाव सांगा. आमच्या गीते सरांना, रामारी सरांना ती वेळ येऊ नये याची काळजी घेत शेवटी मी ही कीर्तनकार आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही दृष्टांत देत असतो. एकदा आयुष्य आलेलं गेलं की पुन्हा ते आयुष्य येत नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. बापूंसारखं मरावे परी कीर्ती रूपे उडावे असं वागावे बाळांनो. मेल्याच्या नंतर तुमचं नाव घ्यावं. माझ्या गावाच्या शेजारी एक गाव होतं, त्या गावामध्ये एक दारुडा माणूस होता. दररोज दारू प्यायचा, शिव्या द्यायचा. एके दिवशी पावसाळ्यामध्ये वाहून गेला, तर त्याचं मडवर तरमंगून आलं. गावच्या बाया धुवायला गेलेल्या होत्या, त्या बायांनी मड बघितलं, गावात येऊन सांगितलं, म्हणले आपल्या गावातलं पिदाळून गेलं. सगळ्या गावानं पोळ्या करून खाल्ल्या, बरं झालं गावाची ब्याद गेली. अरे थोडंच आयुष्य असावं. माऊलींना 22 वर्षाचं आयुष्य लाभलं. तुम्हाला माहिती आहे, मी आता आज व्हिडिओ टाकलाय वसंतराव नाईकांच्या वरती. 68 वर्षाचं आयुष्य लाभलं. तुकाराम महाराजांना 50च्या आत आयुष्य लाभलं. छत्रपती शिवरायांना 50च्या आत आयुष्य लाभलं. परंतु कहाँ गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं असं न करता चिराग सरांसारखा असा चिराग लावा आयुष्यामध्ये. कुठेही गेल्याच्या नंतर मी स्वाभिमानाने सांगतो, महाराष्ट्रात मी कुठे जरी गेलो तर माझा परिचय आहे. कोणता? आई कार बदले सर. महाराष्ट्रामध्ये आईवर एवढी व्याख्यान 1000 भाषणं मी दिलेली आहे. अरे तुम्हाला पाठवताना देवानं प्रत्येकाला अंगठ्याचा वेगळा ठसा देऊन पाठवलंय. प्रत्येकाला अंगठ्याचा ठसा वेगळा देऊन पाठवलंय ना. मग तुम्ही सुद्धा कशासाठी वेगळा ठसा देऊन पाठवलं? की तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा या जगामध्ये उमटविला पाहिजे. त्यासाठी हा ठसा वेगळा दिलेला आहे. नाही तर कहाँ गए तो क्या भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं असं करू नका. जाताना एक विनोद सांगतो आणि थांबतो. पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला वाटतं 1 तास आपण ऐकून घेतलं. मला बापाबद्दल बरंच बोलायचं होतं. बापावरचे 5 व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आहेत. मला आईबद्दल बोलायचं होतं. आईवरची 10 व्याख्यानं माझ्या युट्यूबवर आहेत. असा एकही विषय नाही की जो विषय माझ्या युट्यूबवर नाहीये. कृपा करून आता मला कुठल्याच विषयावरती बोलणं शक्य नाहीये. पण मला विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं, विद्यार्थ्यांनाच नाही, इथं बसलेल्या माझ्या असं सगळ्यांना सांगायचंय की आयुष्य पुन्हा येणार नाहीये. ही संधी आयुष्यामध्ये पुन्हा आमच्या गुरुजनांना येणार नाहीये. एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर मी काहीतरी करतो म्हटलं तर करता येणार नाहीये. ईश्वरानं तुम्हाला ज्या ज्या प्रकारची संधी दिलेली आहे ना, त्या संधीचं सोनं करायला शिका. आणि गौतम बापूंसारखं देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परी त्वाजी जावे, परी अंतरी सज्जना निववावे. कबीर म्हणाले, मूर्त से कीरत बनी बिन पंख उड़ जाए, मूर्त तो जाती रहे कीरत कभी न जाए. असं तुम्ही काम करा. दृष्टांत सांगतो आणि थांबतो. एका माणसानं काठवाडी घोडा चोरला. कोणता घोडा चोरला मुलांनो? काठवाडी घोडा चोरला. कोणता? जोरात बोला. बरं, चोरला तर चोरला. माईक वाले, स्पीकर वाले बघा, तुम्हाला आवडेल, तुम्ही जरा ऐकायला तुम्हाला बरं वाटायला. कोणता घोडा? बरं, चोरला तर चोरला, घरी तर ठेवाव की नाही? गुट्टे सर ते गेले माळेगावच्या यात्रेत विकायला. कुठं? चोरलेला घोडा. सकाळी सकाळी रामारी सर आले 9 वाजता. त्यांनी विचारलं, म्हणले घोडा केवढ्याला दिला? मला 15,000ला दिला. रामारी सर म्हणले 10,000ला नाही का? मला नाही. सर म्हणले लय महाग म्हणाले. सर निघून गेले. दुपारच्याला दुसरे सर आले, आमचे दैफळे सर.
त्यांनी विचारलं घोडा केवढ्याला दिला, तो म्हणला 15,000ला दिला. दैपणे सर म्हणले 12,000ला नाही का, तो म्हणाला नाही. संध्याकाळी एक फारच चॅप्टर आलं. आता तुमच्यात कोण चॅप्टर आहे तुम्हालाच माहित असेल. ते आले, आता कोणते सर असतील उगा अनावधानानं कोणाला लागू होणे, चाटे सर आले म्हणा की. आता कोणते चाटे सर मला माहित नाही, बरं चाटे सर आले आणि संध्याकाळी आले. त्यांनी विचारलं, म्हणाले घोडा केवढ्याला दिला, ते म्हणले 15,000ला दिला. चाटे सर म्हणले काय, केवढ्याला दिला, म्हणले 15,000ला दिला. काय कमाल आहे म्हणले, 25,000ला घेतो म्हणले मी, एवढा चांगला घोडा कुठं 15,000ला देतोय, मी 25,000ला घेतो. केवढ्याला घेतो. घोडा ऐकणाऱ्याला वाटलं बरं झालं लॉटरी लागली, पण चाटे सरच होते. ते म्हणले 25,000ला घेतो, पण घोडाची चाल कशी आहे, चलतय कसं, पळतय कसं बघावं लागेल का. काही अडचण नाही, चलतय कसं पळतय कसं बघायला पाहिजे. म्हणून चाटे सर जे घोड्यावर बसले, त्याची चाल बघायला म्हणून जे गेले, अजून परत आले. राम हरी सर सकाळी गेलेले होते, त्यांना वाटलं जरा संध्याकाळी किंमत कमी झाली असेल, म्हणून राम हरी सर संध्याकाळी आले आणि त्यांनी विचारलं, अरे म्हणले घोडा दिसत नाही मामा, घोडा गेला का काय. मला गेला की. कोणत्या भावाने गेला, कोणत्या भावाने गेला, मला आणलेल्या भावाने गेला. चोरूनच आणला होता, चोरूनच गेला. 4 दिवसाची व्याख्यानमाला इथं चाललेली आहे. मी नांदेडवरून सकाळी 6 वाजता निघून 1 तास एवढ्या उंच स्वरामध्ये तुमच्याशी बोलतो आहे. आणि तुम्हाला जर जगण्याचं शिक्षणाचं महत्व लक्षात आलं नाही तर त्या काटवाड्या घोड्यासारखं होणार आहे. चोर त्याच भावानं आला आणि त्याच भावानं गेला, असं करू नका. तुमचं नाव, तुमच्या भागाचं नाव, अहो धर्मापुरी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर विठ्ठल प्रसाद उभे राहतात. आम्हाला घडवलं विठ्ठल प्रसाद महाराजांनी. तुमच्या धर्मापुरीचं नाव घेतलं की आम्हाला लता पडताई या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. धर्मापुरीचं नाव घेतलं की गौतम बापू आणि त्यांच्या शैक्षणिक संस्था आमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. धर्मापुरीचं नाव घेतलं की आम्हाला शंकरराव गुट्टे महाविद्यालय मरळशीर आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. माणसं जातात पण माणसाचे नाव मागे राहतात. म्हणून तुम्हाला सांगायचंय, लगा सको तो भाग लगाना, आग लगाना मत सीखो. लगा सको तो भाग लगाना, आग लगाना मत सीखो. बिछा सको तो फूल बिछाना, शूल बिछाना मत सीखो. पिला सको तो सुधा पिलाना, जहर पिलाना मत सीखो. जला सको तो दीप जलाना, दिल जलाना मत सीखो. दिल जलाना मत सीखो. धन्यवाद सर. बंद कसं करायचं ते, बंद कसं करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या, बंद सरांनी जाता जाता जे सांगितलंय